पुण्यात ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामाबाबत वाद निर्माण झालाय। विठोबा मंदिरात जागा अपुरी पडत असल्यामुळे मुक्काम दुसरीकडे हलवण्याचा प्रस्ताव आळंदी विश्वस्तांकडून मांडण्यात आलाय। मात्र वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा मोडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप होतोय। गेल्या वर्षी मंदिर आणि विश्वस्तांमध्ये झालेल्या वादामुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। दरम्यान या प्रस्तावाला विठ्ठल मंदिर आणि पालखी सोहळा विश्वस्तांनी कडाडून विरोध केलाय। परंपरा बदलू देणार नाही अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे। गरज पडल्यास मुख्यमंत्री पातळीवरही हा मुद्दा मांडण्याचा इशारा देण्यात आलाय। विरोध दर्शवण्यापेक्षा या ठिकाणी आमची या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांची, मंदिर विश्वस्तांची आणि वारकरी भक्तांची सर्वांची एकच इच्छा आहे, जी काल वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की या ठिकाणी आळंदी देवस्थानचे जे विश्वस्त आहेत त्यांनी या ठिकाणी भवानी पेठेतून पालखी हलवण्याचा जो काही निर्णय घेत आहेत, म्हणजे त्यांची चर्चा चालू आहे, त्याच्यावरती निर्णय घेतलेला नाही। तो निर्णय आम्ही होऊन देणार नाही। यासाठी आम्ही त्यांचे आळंदी देवस्थानचे विश्वस्त असेल, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी असेल, या सर्वांची चर्चा करणार आहोत। वेळ पडली तर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आहोत। माननीय पुण्याचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांची वेळ घेऊन या ठिकाणी स्थानिक नागरिक हा कशा पद्धतीने अन्यायकारक जी भूमिका जी लादण्याचं जे काही देवस्थानचं प्रयत्न आहे तो आम्ही हाणून पाडू। नाही, हा अट्टास कोण करतंय, कशासाठी करतंय हे आम्हाला माहित नाही, पण गेली 3 वर्ष झाले त्यांचं सातत्याने चाललंय की बाबा या ठिकाणावर पालखी हलवायची। ठीक आहे, जी गैरसोय होतीये ही त्यांचं म्हणणं आहे की आमची गैरसोय होती, पण आम्ही नक्कीच ही गैरसोय त्यांचा दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघताल पालखी काळामध्ये या ठिकाणी जे काही याच्या अगोदर जे काही गैरसोय होत होत्या त्या सर्व दूर झालेल्या असतील।